नमस्कार. आपण पाहत आहात वीर महाराष्ट्र न्यूज. वीर महाराष्ट्र न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. शासकीय कार्यालयातील तंबाखू बहाद्दरांवर कारवाईचा बडगा. 200 रुपयांचा दंड आकारला. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी तसेच शासकीय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ चघळणाऱ्यांवर धाराशिवमध्ये कारवाई करण्यात येते आहे. पोलीस पथक आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली असून प्रत्येकी 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद तसेच मुख्य प्रशासकीय इमारत येथे ही मोहीम राबवण्यात आली आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत. नमस्कार. आपल्याकडं राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा 2003 अंतर्गत जे वेगवेगळे कलम दिलेले आहेत. कलम 4 जे सार्वजनिक ठिकाणी तसेच शासकीय निमशासकीय कार्यालय किंवा जे परिसर आहेत सार्वजनिक, तर त्या ठिकाणी जर तुम्ही तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाताना आढळले किंवा थुंकताना आढळले तर त्यांच्यावर कारवाईच्या अनुषंगाने स्पॉट फायनिंग मध्ये 200 रुपयापर्यंत दंडात्मक कारवाई केली जाते. या कारवाईमध्ये आम्ही संयुक्तरित्या पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, माननीय जिल्हाधिकारी सर, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर, जिल्हा शल्य चिकित्सक सर तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो. हे स्क्वॉड ऍक्शन जे तंबाखूजन्य पदार्थ विकणारे जे पान टपरी वगैरे आहेत त्यांच्यावर पण ते त्या सेक्शनच्या अनुषंगाने कारवाई केली जाते. आपण कंटिन्यू आज 7-8 वर्ष झालेत आपण कारवाई करत आहोत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात. आज किती दंड दिले? आता सध्या सुरुवात केली आहे. 2 पावती आता फाडल्या आहे. अजून कारवाई करणं चालू आहे.